नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे, आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार घर बसल्या पॅन कार्ड कशा पद्धतीने काढायचं. तुम्ही आता पॅन कार्ड घर बसल्या सुद्धा काढू शकता. तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड लागणार आहे, फोटो लागणार आणि सिग्नेचर लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. तर चला तर आपण बघूया कशा पद्धतीनं पॅन कार्ड काढायचं. पुढील कुठेही टाइमपास न करता आपण व्हिडिओ पद्धतीने आपलं पॅन कार्ड काढायचं. सुरुवातीला आपल्याला NSDL वेबसाईटवर यावं लागेल. इथे आल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. ही जी वेबसाईट आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे, ती तुम्ही जाऊन सुद्धा या वेबसाईटवर डायरेक्ट येऊ शकता. तर चला तर आपण बघूया कशा पद्धतीने आपल्याला पॅन कार्डला अप्लाय करायचं. या वेबसाईट आल्यानंतर आपल्याला ही पहिली वेबसाईट दिसेल, ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही समोर इंटरफेस दिसेल. इथे इंटरफेस दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन टाईप यावर आपल्याला क्लिक करायचं. ॲप्लिकेशन टाईपमध्ये आपल्याला न्यू पॅन इंडियन सिटीजन्स फॉर्म 49 यावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला इथे आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची, म्हणजे तुम्ही काय आहेत इंडिव्हिज्युअली आपल्या इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला टायटल सिलेक्ट करायचं. टायटलमध्ये तुम्ही श्री, श्रीमती, कुमारी जे काय असेल ते तुम्ही तुमचं इथं टायटल सिलेक्ट करून घ्यायचं. ज्याचं तुम्ही पॅन कार्ड काढताय ते मॅरिड असेल तर SMT करायचं, अनमॅरिड असेल तर कुमारी करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्ही सुरुवातीला तुमचं सरनेम टाकायचं. सरनेम म्हणजे तुमचं आडनाव टाकायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव फर्स्ट नेम टाकायचं आहे. इथे तुम्हाला मिडल नेम म्हणजे तुमच्या फादरचं नेम टाकायचं आहे. इथे खाली तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची. इथे ईमेल ID टाकायची. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. वरील संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर टर्म अँड कंडिशन यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आय एम नॉट अ रोबोट यावर क्लिक करायचं. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल. हे अशा पद्धतीने आपल्याला युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड अँड टोकन नंबर इन सक्सेसफुली जनरेटेड. इट इज सेंड टू द युअर रजिस्टर्ड ईमेल ID. कंप्लीट आवर पॅन ॲप्लिकेशन. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं. यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल आपल्याला फिल करायची. इथं आपल्याला विचारलं सबमिट डिजिटल थ्रू KYC अँड साईन पेपरलेस. आणि इथं दुसरं ऑप्शन झालं सबमिट स्कॅन इमेज थ्रू साईन. तर आपल्याला हे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला वेदर फिजिकल पॅन कार्ड इज द रिक्वायर्ड, त्यासाठी आपल्याला फीज पेड करावं लागेल. आपलं येस या बटनवर क्लिक करायचं. आपल्याला जर फिजिकल पॅन कार्ड नसेल यावर क्लिक करायचं. आपण येस या बटनवर क्लिक करू. त्यानंतर खाली येऊ. खाली नंतर आपल्याला अशी काही माहिती सांगितलं. आपल्याला आधार नंबर ओनली फॉर द इंडिव्हिज्युअल. आपल्याला इंटायर आधार लास्ट 4 डिजिट. आपल्या आधार कार्डचे इथं शेवटचे 4 अंक टाकायचे. आपल्या आधारचे शेवटचे 4 अंक टाकल्यानंतर आपल्याला नेम ॲज पर आधार कार्ड, जसं तुमच्या आधार कार्ड नाव असेल तसं ते तुम्हाला नाव टाकून घ्यायचं. जसं तुमच्या आधार कार्ड नाव असेल तसं आपल्याला नाव टाकून घेऊ आपण. तुमचं आधार कार्डवरलं नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. आपल्या इथं आपण जे फॉर्म भरताना नाव फिलअप केलं ते आपल्याला इथं ऑटोमॅटिक फिल झालेलं इथं दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. इथं रजिस्ट्रेशन नंबर सोडून द्यायचा. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला विचारत आहे हॅव यू एव्हर बीन नाव बाय एनी अदर नेम. तुम्हाला या व्यतिरिक्त कुठलं नाव आहे का, असेल तर टाकायचं, नसेल तर नो या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे डिटेल ऑफ पॅरेंट्स ॲप्लिकेबल ओनली फॉर द इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट. म्हणजे तुम्हाला इथं तुमच्या फादरचं किंवा मदरचं नेम टाकायचं. तुम्हाला ज्याचं कोणाचं नाव तुमच्या पॅन कार्डवर पाहिजे तुम्हाला त्याचं नाव इथं टाकायचं. मी इथं फादरचं नेम टाकतो. मला फादरचं नेम पाहिजे तर, आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करतो. फादर नेम टाकल्यानंतर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला आता यानंतर आता कॉन्टॅक्ट अँड अदर डिटेलवर म्हणजे ही माहिती आपल्याला भरायची आहे. इथं आपल्याला विचारलं आहे सोर्स ऑफ इन्कम, म्हणजे तुम्हाला कुठल्या मार्गाने तुमचं इन्कम आहे. तुम्ही सॅलरीड आहात, तुम्ही बिझनेस करतात, तुमचं इन्कम सोर्स काय तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. आणि तुम्ही जर कुठलंच इन्कम तुम्ही या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला इथे विचारतात ॲड्रेस फॉर इन्फॉर्मेशन, ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन.
तुम्ही जरा कुठं ऑफिसला काम करत असाल तर तुमच्या तुम्ही ऑफिस ॲड्रेस टाकू शकता किंवा रेसिडेंट ॲड्रेस तिथे टाकू शकता. मी ते रेसिडेन्स ॲड्रेस सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला आपला प्लॉट नंबर, रूम नंबर, डोर नंबर जो काय असेल आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. इथं नेम ऑफ परमिस, बिल्डिंग, विलेज, इथं रोड, स्ट्रीट, गल्ली तुमची जे काय असेल, लाईन, गल्ली, तुम्हाला तुमचं पोस्ट ऑफिस नेम टाकायचं जे काय असेल इथं. तुमचा लोकल एरिया इथं तुम्हाला टाकायचा. इथं तुमचं टाउन, सिटी टाकायचं, तुमचं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. इथं तुम्हाला तुमचं कंट्री नेम सिलेक्ट करायचं. जे काय तुमची कंट्री असेल ते तुम्हाला कंट्री म्हणजे आपली इंडिया कंट्री असल्यामुळे आपण इथे इंडिया कंट्री सिलेक्ट करून घेऊया. इथे तुम्हाला स्टेट, युनियन, तुम्हाला तुमचं राज्य इथं सिलेक्ट करायचं. जे काय तुमचं राज्य असेल ते तुम्हाला इथं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पिनकोड असेल शहराचा तुम्हाला तो इथं पिनकोड टाकून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे झिप कोड तुम्हाला इथं टाकायचा. तुमचा आपल्याला खाली असं काही इथं टेलिफोन नंबर आणि ईमेल डिटेल इथं तुम्हाला तुमचा कंट्री कोड इथं आपल्याला सिलेक्ट करायचं. जो काय आपला कंट्री कोड असेल तर आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. आपला हे इंडियाचा 91 आहे तो आपल्याला इथं फिल करायचा. इथे तुमचं कंट्री कोड सिलेक्ट करण्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियाचा कोड टाकायचा. जो काही कोड असेल तो कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा. त्यानंतर खाली यायचं. इथं आपल्याला आपला ईमेल आय डी दिसेल. त्यानंतर आपल्याला खाली इथं रिप्रेझेंटेटिव्ह असेस यावर आपल्याला इथं माहिती भरायची. अपॉइंटमेंट व रिप्रेझेंटेटिव्ह असेस. तुम्ही जरा 18 वर्ष जरा पुढे असेल तर तुम्हाला नो या बटनावर क्लिक करायचं. आणि तुम्ही 18 वर्ष खाली असेल तर येस या बटनावर क्लिक करायचं आणि समोर नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. आपला एरिया कोड इथं सिलेक्ट झालेला आहे. एओ टाईप आपल्या इथं सिलेक्ट झालेलं आहे. रेंज कोड इथं सिलेक्ट झालेला आहे. एओ नंबर आपल्या इथं सिलेक्ट झालेला आहे. हे ऑटोमॅटिक सगळं फिल झालं मागची माहिती भरल्यामुळे. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. इथं आपल्याला इंडियन सिटीजन सिलेक्ट करायचं. इंडियन सिटीजन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आपलं राज्य निवडायचं. आपलं राज्य निवडल्यानंतर आपल्या इथं आपल्याला शहर निवडायचं. आपला जो काही असं शहर. त्यानंतर आपल्या एरियाचं नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचं. आपली ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर फेथ या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस आपल्याला इथे दिसेल. इथं आपल्याला इथं क्लिक करायचं आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला आय व्ही हॅव द इन्क्लोजड प्रूफ ऑफ आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला इथं आधार कार्ड सिलेक्ट करायचं. प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये सुद्धा तुम्हाला इथं आधार कार्ड सिलेक्ट करायचं. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थमध्ये सुद्धा तुम्हाला इथं आधार कार्ड सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं डिक्लेरेशन करायचं आहे. त्यावर तुम्हाला इथं हिमसेल्फ हरसेल्फ यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. इथं जो काही आपला प्लेस असेल तो प्लेस टाकून घ्यायचा. मी इथे टाकलेला आहे. त्यानंतर आपली जी फॉर्म फिलअप करण्याची डेट आहे ती डेट आपल्याला इथं आलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा. फोटो ॲक्सेप्टेड फॉर्मॅट JPG 200 DPI कलर अँड डायमेन्शन शुड बी द 3.5 गुणिला 2.5 CMS मॅक्स फाईल साईज 50 KB. 50 KB पर्यंत तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं प्लस या चिन्हावर क्लिक करायचं. प्लस या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपण जिथे कुठं फोटो ठेवला असेल तो फोटो आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अपलोड या बटनावर क्लिक करायचं. अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपला फोटो सिलेक्ट झाला. त्यानंतर आपल्याला इथं आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करायचं. सिग्नेचर सुद्धा 50 KB पर्यंत पाहिजे. जिथे कुठं आपली सिग्नेचर असेल सिग्नेचर सिलेक्ट करायचे. अपलोड या बटनावर क्लिक करायचं. या अशा पद्धतीने तुमची सिग्नेचर सुद्धा अपलोड झालेली आहे. इथे तुमची सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपलोड करायचं आहे. इथं आपल्याला प्लस चिन्हावर सिलेक्ट करायचं. जिथे कुठे तुम्ही तुमचं आधार कार्ड ठेवलं असेल ते आधार कार्ड आपल्याला सबमिट करायचं. त्यानंतर आपल्याला अपलोड या बटनावर क्लिक करायचं. या अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड सुद्धा अपलोड झालेलं आहे. तुमचा फोटो साईन आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इथे इंटरफेस आपल्याला इथे दिसेल.
इथे आपल्याला विचारलं आधार नंबर मस्ट ओनली फॉर इंडिव्हिज्युअल इंटर आधार फर्स्ट 8 डिजिट. इथं आपण सुरुवातीला तुमचे शेवटचे 4 अंक आधारचे टाकले होते, ते इथं आपल्याला समोरचे 8 अंक आपल्याला आधारचे इथं टाकायचे आहे. इथे तुमचा आधार नंबर फिलअप करून झाल्यानंतर इथं तुम्हाला विचारलं EID नंबर, म्हणजे तुम्हाला हे ओनली फॉर इंडिव्हिज्युअली हे सोडून दिलं तरी चालतं. नंतर इथं तुमचं नेम ॲज पर आधार कार्ड इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे भरलेली माहिती तुमची संपूर्ण बरोबर आहे का नाही खाली आपल्याला एकदा पूर्ण चेक करून घ्यायची. आपली भरलेली माहिती संपूर्ण बरोबर असलं त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. आता आपल्याला इथं पेमेंट करायचे आहे. ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन फॉर्म नंबर 49 ए मेड ऑफ पेमेंट. आपल्याला पेमेंटसाठी ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली यायचं. इथं खाली आल्यानंतर आपल्याला फीज इन्क्लूडिंग GST म्हणजे आपल्याला फीज किती इथं आपल्याला ते दिसेल. इथे खाली आल्यानंतर आय ॲग्री टू द टर्म ऑफ सर्व्हिस यावर क्लिक करायचं. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक करायचं. प्रोसीड टू पेमेंट यावर क्लिक केल्याच्या नंतर पे कन्फर्मवर यावर आपल्याला क्लिक करायचं. पे कन्फर्म यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला QR कोड स्कॅन करून पेमेंट करायची. इथे तुम्हाला स्टेटस दिसेल तुमचं सक्सेस झालेलं. इथं तुम्हाला तुमचा ट्रान्झॅक्शन नंबर दिसेल. इथं तुम्हाला डेट ऑफ ट्रान्झॅक्शन दिसेल. इथं तुमची पेड झालेली अमाऊंट दिसेल. इथं बँक रेफरन्स नंबर दिसेल. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं. बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे तुम्हाला तुमचा टोकन नंबर दिसेल. तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल. इथे तुम्हाला तुमचं जेंडर दिसेल. इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल. तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ तुमचं शेवटचे आधारचे हे 4 अंक दिसेल. इथे चेक करून घ्यायचे तुमचे बरोबर आहे का. यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन यावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. OTP जनरेशनवर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथे तुमच्या आधारवर एक OTP सेंड झालेला आहे. तो इथे तुम्हाला आधार OTP टाकून घ्यायचा. जो काय तुमच्या मोबाईलवर OTP गेला ते OTP आपल्याला टाकून घ्यायचा. ऑथेंटिकेशन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP पाठवला जातो. ते OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला समोर असा काही इंटरफेस इथे दिसेल. इथे विचारतंय युअर ऑलमोस्ट देअर आर वन लास्ट स्टेप टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन. क्लिक द कंटिन्यू विथ e-sign BLO टू डिजिटल साईन आवर पॅन ॲप्लिकेशन विथ कंटिन्यू साईन यावर आपल्याला क्लिक करायचं. यानंतर आपल्याला कंटिन्यू विथ e-sign यावर क्लिक करायचं. कंटिन्यू विथ e-sign वर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला इथे दिसेल. इथे आल्यानंतर आपल्याला टर्म अँड कंडिशन यावर टिकवर क्लिक करायचं. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आणि सेंड OTP या बटनावर क्लिक करायचं. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP यावर क्लिक करायचं. सेंड OTP वर क्लिक केल्याच्या नंतर आपला मोबाईल नंबर जो OTP जाईल तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा. तुमचा आधार OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं. व्हेरीफाय OTP वर क्लिक केल्यानंतर आपला प्रोसेसमध्ये होत आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा अर्ज सक्सेसफुली इथं झालेला आहे. इथे तुम्ही तुमच्या भरल्या ॲप्लिकेशनचं PDF इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुमचं इथं PDF डाउनलोड झालेला आहे. इथं आपल्याला म्हणतात थँक्यू यू फॉर युझिंग द ऑनलाईन फॅसिलिटी फॉर पॅन ॲप्लिकेशन. इफ यू हॅव डिजिटल साईन युअर ॲप्लिकेशन युझिंग e-sign eKYC then there is no need to forward physical documents. तुम्हाला तुमचं PDF डाउनलोड करताना तुम्हाला एक पासवर्ड मागितला जाईल. त्या पासवर्डमध्ये तुम्हाला तुमची सुरुवातीला डेट टाकायची, इथं मंथ टाकायचं, तुमचं इयर टाकायचं. तेव्हा तुमचं PDF ओपन होईल. इथे खालीनंतर तुम्ही तुमचं अशा पद्धतीने तुम्ही तुमचं PDF डाउनलोड करू शकता. तुमचं PDF ओपन करताना तुमचं सुरुवातीला डेट टाकायची,
मग मंथ टाकायचा, मग इयर टाकायचा. ते टाकल्यानंतर तुमचं अशा पद्धतीने PDF ओपन होईल. तुम्ही तुमच्या तो भरला, तुम्हाला तो फॉर्म अशा पद्धतीने दिसेल. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला जर काही करण्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे करून विचारू शकता, काही प्रॉब्लेम असेल तर. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू आपण नवीन अपडेट्ससह.